कल्पना करा, कडक उन्हात प्रवास करताना तुम्ही तहानेने व्याकुळ आहात आणि अचानक कोणीतरी गारेगार पाण्याने भरलेला ग्लास तुमच्या समोर आणून ठेवला। आता तुम्ही म्हणाल असं कधी होतं का? तर होय, तुम्ही जर अमरावतीत गेला तर तुम्हाला याचा प्रत्यय येऊ शकतो। पैशांची तमा न बाळगणारा दिलदार अवलिया, तळपत्या उन्हात भागवतो प्रवाशांची आणि पक्ष्यांची तहान। 21 वर्षांपासून अखंडपणे वाटतोय पाणी। लिम्का बुक ऑफ रेकॉर्डने घेतली कार्याची दखल। हे आहेत अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर रेल्वे तालुक्यातील बासलापूर या छोट्याशा गावात राहणारे विवेक उर्फ राजू चर्जन। अंगाची लाहीलाही करणाऱ्या या तळपत्या उन्हात रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येक वाटसरूला विवेक पाणी पाजण्याचं काम करतायत। गेल्या 21 वर्षांपासून ते हे कार्य अविरतपणे पार पाडतायत। महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या या कार्याची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड नंतर आता लिम्का बुक ऑफ रेकॉर्डने घेतलीये। विवेक हे अल्पभूधारक शेतकरी आहेत। शेतातून आल्यावर अंघोळ पूजा करून ते पाणी देण्याच्या कामाला सुरुवात करतात। या दरम्यान पेट्रोलच्या खर्चाचीही ते तमा बाळगत नाहीत। सकाळी आम्ही 7:30 वाजता निघतो। जे पक्षाचे जे पार्ट लावले आहेत त्याच्यात पाणी भरतो, नंतर घरी येतो। आम्ही घरी जेवण वगैरे केलं का मग परत अधिक कामावर असलं तर कामावर जायचं, नाही तर मग अमरावतीपासून चांदूरपर्यंत, चांदूरपासून अमरावतीपर्यंत असा चक्कर मारायचा। कोणी जे रस्त्यात भेटते त्याला पाणी पाजायचं। एके दिवशी चांदूर रेल्वे मार्गावरून प्रवास करत असताना त्यांच्या मुलाला तहान लागली होती। मात्र या प्रवासात त्यांना कुठेच पाणी मिळाले नाही। आपल्यावर आलेली वेळ या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या इतर प्रवाशांवर येऊ नये म्हणून त्यांनी पाणी वाटपाचं कार्य सुरू केलं। म्हणजे असं वाटतं की बाबा एक त्याला पाणी पाजल्यावर त्याचं जे समाधान आहे ते भेटून राहिलं आपल्याला, किंवा आपल्याला पाणी नाही भेटलं होतं म्हणून आपण हा उपक्रम केला। आणि दिवसातून समजा 100-200 लोक तर सहजतेनं भेटतेच, संध्याकाळपर्यंत म्हणा किंवा मग रात्री कधी मग कोणी जर समजा कोणाची गाडी फेल पडली तर फोन करते का आहे का बुवा, चांदुरात आहे का, कुठं आहे, आमची गाडी फेल पडली बुवा, तर मग त्यावेळेस मग त्याच्यासाठी चाललं जायचं गाडी घेऊन पाणी आणा। एवढंच काय तर पोहरा चिरोडी मार्गादरम्यान दर 1 किलोमीटर अंतरावर पक्ष्यांसाठी त्यांनी झाडावर पाण्याची सोय केली आहे। देशसेवा करण्याची इच्छा आहे, मात्र भारतीय सैन्य दलात सहभागी होणं आपल्याकडून शक्य नाही असं ज्यांना वाटतं त्यांनी विवेक चर्जन यांच्याकडून धडा घ्यायला हरकत नाही। अरुण जोशी सह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, अमरावती।